हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश पाऊस झालाय। वसमत तालुक्यातील अनेक गावांना या पावसानं झोडपलंय। सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीला पूर्णपणे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक आता पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। हीच अवस्था कापसाची सुद्धा झाली आहे। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोरी सावंत परिसरामध्ये आणि याच बोरी सावंत परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी जे मोठा ओढा आहे तो ओढा जे आहे ते तुडुंब भरून या ठिकाणी वाहत आहे आणि हाच रस्ता जो आहे या रस्त्यावरील 3 ते 4 गावांचा संपर्क देखील सकाळपासून तुटलेला आहे। सध्या तरी पाऊस बंद झालेला असेल तरी पण या संपूर्ण परिसरामध्ये जे साधारणतः 1000 हेक्टरवर जमिनीवर जे आहे ते आता पाणीच पाणी झालेलं आहे। ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे। अनेक घरांची देखील पडझड झालेली आहे। आता याच शेतामध्ये जे आहे ते साधारणतः 2 ते 3 फूट पर्यंत पाणी आहे आणि यात पाणी कधी वसरणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। परंतु सध्या जे आहे ते संपूर्ण शेतामध्ये सोयाबीन पूर्ण वाहून गेलेले आहे, जमीन खरडून गेलेली आहे आणि याच परिसरामधील 1000 ते साधारणतः या हेक्टरवर जमिनीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे। प्रशासनाने याच शेतावर बांधावर येऊन पंचनामा करावा आणि या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।